नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांची मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी भेट. सातवं नको, आम्हाला ठोस मदत करा. दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी. सरकारकडून केवळ चौकशीचे फोन. अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी अहिल्यानगरमध्ये हेल्पलाईन क्रमांक. शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. राज्यातील 4325 शाळांची तपासणी. अनियमितता आढळल्यास कारवाई होणार. उमेदच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी बनवणार. जयकुमार गोरे यांचं आश्वासन. विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कराडचे 12 जण दुबईत अडकले. युद्धामुळे व्यापार झळा. महाराष्ट्राच्या साखर, कांदा आणि फळ निर्यातीवर परिणाम. एप्स्टीन फाईल प्रकरणी वंचितचे आंदोलन. प्रकाश आंबेडकर यांचे मोदींवर आरोप. माध्यम संस्थांवर तोंडसूड. राज्यात जलजीवन मिशनचा बोजवारा. निधी टंचाईमुळे 22,000 योजनांची कामं अर्धवट. प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार दरवाजे. पुणे मेट्रोकडून सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीत बदल. देश पातळीवर कुस्तीचे वेगळे वलय निर्माण करायचे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम. 3 दिवसात 301 मद्यपी चालकांवर कारवाई. कला शिक्षण सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ. विद्यार्थ्यांना 13 मार्च पर्यंत नोंदणी करता येणार. सांगलीत फणसाच्या झाडाला गिरोबा मानून अनोखी प्रतिष्ठापना. लाखो भाविकांच्या उपस्थित सोहळा संपन्न. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क. 102 नागरिकांची माहिती संकलित. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.